या तिसऱ्या प्रश्नामधला तिसरा क्वेश्चन काय दिलाय, x अधिक 2y बरोबर वजा 1 आणि दुसरं समीकरण दिलंय 2x वजा 3y बरोबर 12. हे समीकरण सोडायचे. हे ऍक्च्युली अगदी तयार करून दिलेले आहे. मग याला काय करा, समीकरण x अधिक 2y बरोबर -1 आणि 2x वजा 3y बरोबर 12 यांची तुलना, या दोघांची तुलना, यांची तुलना a1x प्लस b1y बरोबर c1 आणि a2x प्लस b2y बरोबर c2 यांच्याशी करून काय होतं, यांच्याबरोबर तुलना जर केली तर मला सांगा, हे पहा a1x x चा सहगुणक नाहीये म्हणजे 1 असतो, x नाही यायचा, सहगुणक नाही दिला म्हणजे 1 असतो. हा पेन म्हणजे एक पेन असं असतं. आणि b1 बरोबर 2 c1 बरोबर -1 a2 2 आहे, b2 -3 आहे आणि c2 12 आहे. ह्या किमती मिळाल्या आपल्याला. मग आपण याला d बरोबर लिहू काय, a1 b1 a2 b2. आपण हे विसरू नये, हे असं लिहायचं की असं लिहायचं की कसं लिहायचं, याच्यासाठी सराव महत्वाचा आहे. मग a1 a2 a1 b1 a2 a2 b2 2 वजा 3 म्हणजे काय होतं, 1 गुणिले वजा 3. नेहमी ऋण संख्येला कंसात लिहावं, हे लक्षात असू द्या. हे -2 गुणिले 2 म्हणजे 3 ऋण 3 गुणिले 1 म्हणजे ऋण 3 मायनस 2 4 दोन्ही निगेट मायनस आले. मग दोघांची बेरीज करा, मायनस चिन्ह द्या, -7 येईल. आता काय करू आपण, dx म्हणजे डिटर्मिनंट ऑफ x म्हणजे इथं काय लिहितो आपण, c1 c2. x चे सहगुणक बदलून स्थिर संख्या लिहितो आणि y चे सहगुणक अगदी तसेच येतील, कळलं. मग x चे सहगुणक काय, -1 12 आणि b1 b2 दिलेलं आहे आपल्याला 2 -3. बघा लक्षात घ्या, -1 गुणिले -3 आणि वजा 12 गुणिले 2. मला सांगा, हे दोन्ही मी यापूर्वी बोललो होतो की समान संख्यांचा गुणाकार धन असतो. ऋण 3 गुणिले ऋण 1 3 येईल धनसंख्या, वजा 12 2 24. आता 3 मधून 24 जात नाही, किती अवघड परिस्थिती आहे. मग 24 मधून 3 घालवा आणि मोठ्या संख्येचा अधिकार मायनस चिन्ह द्या. 24 मधून 3 गेले 21 उरतील, कळलं. आणि ऐका, dy म्हणजे काय, कसा लिहितो आपण, a1 a2 x चे सहगुणक आणि y चा सहगुणक नसता स्थिर संख्या c1 c2 बरोबर a1 a2 काय असतं, 1 आणि 2 आहे आपल्याकडे. a1 a2 लिहिले आपण, किंवा इथं बघा a1 1 आहे आणि a2 2 आहे. c1 c2 c1 -1 आहे आणि c2 12 आहे. मग यांचा गुणाकार करा, 1 गुणिले 12 वजा 2 गुणिले वजा 1, 12 1 12 आणि हे मायनस गुणिले मायनस काय होईल, प्लस होईल आणि 2 1 12 आणि 2 14. मग पुन्हा येऊ आपण कशाकडे, क्रॅमरच्या नियमानुसार, नियमानुसार काय होतं, x = dx/d. हे अगदी ठरल्याप्रमाणेच. मग dx ची किंमत किती आपल्याकडे, ऋण 21 आहे
ऋण 21. डी ची किंमत किती आहे? ऋण 7 आहे. हे निश्चित आपल्याला माहिती आहे. मग आता दोन्ही जसंच मी सांगितलं समान संख्यांचा गुणाकार धन असतो तसंच समान संख्यांचा भागाकार सुद्धा धनच असतो. 7 1 21. y बरोबर dy अपॉन डी. हा dy ची किंमत किती आहे? 14 छेद ऋण 7. मग आता इथं भिन्न चिन्ह आहे. भिन्न चिन्हांचा भागाकार सुद्धा कसा असतो? ऋण असतो. 7 दुने 14. मग उकल संचय येईल याचा किती आला? 3 आणि ऋण 2. त्याला इथं असं लिहावं x, y बरोबर 3 आणि ऋण 2. कळलं? ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. अजून आपल्याकडे 3 उदाहरणे सगळे सोडून देतो मी तुम्हाला. फक्त सराव करणं गरजेचं. लिहून ते कर, वाचून नव्हे. पुढचा प्रश्न असा आहे. उदाहरण नंबर 4 यातलं 3 पाहिले. चौथा 6x वजा 4y बरोबर ऋण 12. आणि दुसरं समीकरण दिलंय 8x वजा 3y बरोबर ऋण 2. बरोबर. आता यालाही असं सोडूया आपण. बघा 6x वजा 4y बरोबर ऋण 12. हे समीकरण ऍक्च्युली तयार करून दिलेले आपल्याला. आपल्याला काही म्हणजे त्यात काही करायची आवश्यकता नाहीये. 8x वजा 3y बरोबर ऋण 2 यांची तुलना a1x प्लस b1y बरोबर c1 व a2x प्लस b2y बरोबर c2 यांच्याशी करून तुलना केली तर काय होईल? a1 ची किंमत 6. a1 बरोबर 6, b1 बरोबर वजा 4 आणि c1 बरोबर वजा 12. बरोबर. कळलं? a2 8, a2 8, b2 वजा 3 आणि c2 वजा 2. ही गोष्ट लक्षात आली असेल. आता मित्रांनो मला सांगा की आपण अगदी पहिल्यासारखंच डी काढणार आहे. डी ला a1 b1 a2 b2 याचा बदल होऊ नये याच्यासाठी सराव महत्वाचा आहे. सराव म्हणजे तुम्ही काय करायचंय? सोडवायचं लिहून. बघा a1 b1 6 वजा 4 आणि a2 b2 8 वजा 3. मग 6 गुणिले वजा 3 वजा 8 गुणिले वजा 4. बघा तर हे भिन्न चिन्ह आहेत. ऋण गुणाकार येईल 18. सावित्री 18. हे ऋण गुणिले ऋण आज धन येईल इथं 8 चोक 32. आता 18 32 मधूनच 18 काढायचे. मोठी संख्या आहे 32 म्हणजे किती येईल बघा. 12तून 8 गेले खाली 4. चला 1 म्हणजे 3तून 2तून 1 गेला 1. 14 उरले. बरोबर. 14 उरले. मग आपण आता पुढं dx म्हणजे इथं काय लिहितोय आपण? c1 c2 आपलं ठरलेलंच. b1 b2 बरोबर. मला सांगा c1 c2 ची किंमत ऋण 12 ऋण 2 ऋण 12 ऋण 2 आणि b1 b2 ची किंमत ऋण 4 ऋण 3. सगळ्या संख्या ऋण आहे. मग ऋण 12 गुणिले ऋण 3 वजा ऋण 2 गुणिले ऋण 4. काही हरकत नाही. असू द्या काही पण.
समान संख्यांचा गुणाकार 12 त्रिक 36 धन मायनस इथं सुद्धा काय होईल समान संख्याचा गुणाकार 4 दोने 8 36 मधून 8 गेले म्हणजे खाली किती उरतील 28 बरोबर 16तून 8 गेले खाली 8 हातचा 1 3तून 2 2तून म्हणजे 2 असे दोन्ही 3 वजा 1 आणि dy बरोबर ऐका x सहगुणक आणि हा स्थिर संख्या C1 C2 चेंज करा A1 A2 आपल्याकडं 6 8 आहे C1 C2 आपल्याकडे आहे ऋण 12 ऋण 2 चला असू द्या काही जास्त 6 2 12 वजा 8 गुणिले ऋण 12 मग भिन्न चिन्ह आहेत वजा 12 6 2 12 आणि मायनस ऑफ मायनस प्लस गुणिले धन ऋण गुणिले ऋण धन होतं 12 8 96 मधून 12 जातील 12 मधून 96 नाही जाणार मग 6 मधून 4 गेले 6 मधून 2 गेले 4 9 मधून 1 गेला 8 मग चला पुढे जाऊया क्रॅमरच्या नियमानुसार काय होईल x बरोबर dx अपॉन d dx किती आहे 28 छेद 14 दोन्ही 28 आणि y बरोबर dy अपॉन d मग dy किती आहे 84 छेद 14 येतो 14चा पाडे असावेच लागतात 14 पंचे 70 14 स 84 अब तर पुरा पाडा म्हणा मग देअरफॉर उकल संच x, y बरोबर 2,6 हा झाला चौथा प्रश्न. आता दोन समीकरणं उरलेत आपली ते दोन समीकरणं पाहूया लगेच. प्रश्न 5 म्हणजे या 5वा प्रश्न आहे. काय दिलाय 4m. आता इथं चल बदलली म्हणून काही फरक पडत नाही. 6n बरोबर 54 आणि 3m बरोबर 2n बरोबर 28 हे दोन समीकरण दिलेले आहेत. इथं सुद्धा आपण असं लिहूया 4m अधिक 6n बरोबर 54 आणि आणि 3m अधिक 2n बरोबर 28 यांची तुलना a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 आणि a2x प्लस b2y इज इक्वल टू c2 यांच्याशी करून बघा. आपण इथं a1 4 b1 6 c1 54 a2 3
B2 2 आणि C2 28 अशा आलेल्या किमती. तर अशा आलेल्या किमतीमध्ये काय करू आपण आता, इथं D काढून घेऊ पहिल्यांदा सुरुवातीला. D बरोबर A1 B1 A2 B2, मग 4 6 3 2, मग 4 गुणिले 2 वजा 3 गुणिले 6, 4 2 8 वजा 3 सक 18. 8 मधून 18 जात नाहीत, 18 मधून 8 घालवा म्हणजे -10 येईल. मोठ्या संख्येचे अधिकार. dx बरोबर C1 C2 B1 B2. तर x चे सहगुणक हलवायचे, d काढायचे, dx काढायचा. मग C1 C2 54 आणि 28 आणि B1 B2 6 आणि 2. 54 गुणिले 2 वजा 28 गुणिले 6 गुणाकार 54 2 108 वजा 8 सकून 28 सक यायला पाहावे. 8 सकून 48, 4 हातचे आले, 6 2 12 आणि 4 16 168. बापरे, आता इथं 108 मधून 168 जात नाही, मग 168 मधून हे घालवा 108 म्हणजे -60 राहील. कळलं. आणि डिटर्मिनंट ऑफ y dy म्हणजे काय होईल, तर y चा सहगुणक हलवायचा A1 A2 आणि C1 C2. मग इथं काय येईल बघा, A1 A2 4 3 A1 A2 4 3 आणि C1 C2 54 28 54 28